या सगळ्याविषयी बोलण्याकरता अंजली दमानिया आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। दमानियाजी, बदलापूर प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा या ठिकाणी एन्काउंटर झाला असल्याची बातमी समोर आलेली आहे। नक्कीच ऍक्च्युली ही बातमी ऐकून आपल्या सगळ्यांना धक्का बसलाय अक्षरशः। म्हणजे आता महाराष्ट्राचा बिहार उत्तर प्रदेश झालाय की काय अशी शंका यायला लागली आहे। कारण आजपर्यंत जे शाळेच्या प्रशासनाचे काही लोक होते ते आज तगायत फरार आहेत आणि खरं सत्य जे आहे ते कदाचित बाहेर येऊ नये म्हणून हा एन्काउंटर केला गेलाय अशी शंका आपल्या सगळ्यांच्या मनात येते। कारण अक्षय शिंदेच्या हातात एकतर त्या मोरेची बंदूक कशी लागते, त्याच्यातनं तो गोळी झाडतो ते पण त्याच्या पायावर, पण त्याच्या विरुद्ध जेव्हा गोळी झाडली जाते ती सरळ त्याला अक्षय शिंदेला ठार करते। हे किती लोकांच्या बुद्धीला पटण्यासारखं आहे। म्हणजे धक्का बसलाय सगळं ऐकून। त्या अक्षय शिंदे बद्दल कोणालाच सिंपती नाहीये, त्याला सगळ्यात स्ट्रॉंग शिक्षा व्हायला पाहिजे होती, यात कोणाच्याच मनात शंका नाही। पण हे जे होत आहे म्हणजे हे एन्काउंटर करणं हा जे प्रकरण महाराष्ट्रात आता नवीन सुरू झालंय अतिशय धक्कादायक आहे आणि मला असं वाटतं की तातडीने गृहमंत्र्यांचा याच्यावर राजीनामा हा झालाच पाहिजे। कारण अक्षरशः आता सगळे प्रकरण म्हणजे सगळी कायदा सुव्यवस्था ही हाताबाहेर गेलेली दिसते। तर कुठेतरी मला असं वाटतं हे सगळं अतिशय गंभीरतेने आता आजच मी असं ऐकलंय की सीजे हे महाराष्ट्रात आहेत, मुंबईत आहेत, नवीन हायकोर्ट स्थापन करायला। तर सीजेनी याचा ताबडतोब त्यांनी सुओ मोटो याच्यावर ऍक्शन घेऊन कारवाई केली पाहिजे आणि याची सखोल चौकशी ही चीफ जस्टिस कडनं लागली पाहिजे अशीच माझी मागणी आहे। निश्चित धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या सगळ्या प्रकरणी चीफ जस्टिस कडून खरं तर चौकशी लागली पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांच्याकडून करण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।